श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं मी आपल्या गॉड इज ग्रेट या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आजचा तुमचा दिवस आनंदी जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विजया एकादशी व्रताचे महत्त्व, व्रतकथा तसेच पूजाविधी कसा करावा याविषयी माहिती देणार आहे. पंचांगानुसार यावर्षी विजया एकादशीचे व्रत सोमवार 24 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी केली जाईल. भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ही एक विशेष तारीख मानली जाते. या दिवशी भगवान श्री हरींची पूजा केली जाते आणि विजया एकादशीचे व्रत केल्यास शत्रूंवर विजय प्राप्त होतो. परंतु हे व्रत तेव्हाच पूर्ण मानले जाते जेव्हा व्रताची कथा ऐकली किंवा वाचली जाते. स्कंद पुराणात विजया एकादशीच्या महिम्याबद्दल वर्णन केले आहे. धर्मराज महाराज युधिष्ठिर यांनी भगवान श्रीकृष्ण यांना विचारले, हे वासुदेव, फाल्गुन महिन्यामधील कृष्ण पक्षामध्ये कोणती एकादशी येते? या एकादशीचे व्रत कसे करावे आणि हे व्रत केल्याने साधकास कोणती फलप्राप्ती होते? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे युधिष्ठिर, एक दिवशी नारदजी ब्रह्मदेवांना विचारलं, हे सूरश्रेष्ठ, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षात विजया एकादशी येते. या एकादशीचे व्रत केल्याने काय पुण्य मिळते याविषयी तुम्ही मला सांगा. ब्रह्मदेव नारद मुनींना म्हणाले, हे नारद, मी एक कथा सांगतो, ती तू ऐक. ही सर्व पाप नष्ट करणारी कथा आहे. हे खूप प्राचीन आणि पवित्र कथा आहे. हे विजया एकादशीचे व्रत राजांना विजय संपादन करून देणारे आहे. जेव्हा आपले वडील दशरथ यांचे वचन पूर्ण करण्यासाठी भगवान श्रीराम आपली पत्नी सीता व भाऊ लक्ष्मण यांच्यासह नियमाप्रमाणे संन्यासाचा वेश धारण करून 14 वर्षासाठी वनात गेले होते, तेव्हा ते माता सीता आणि लक्ष्मण यांच्यासोबत पंचवटीमध्ये राहत होते. रावणाने माता सीतेचे तेथून हरण केले. या दुःखामुळे श्रीराम व्याकुळ झाले. ते वनामध्ये सर्वत्र माता सीतेचा शोध घेत होते. पंचवटीतून सीतेचे अपहरण केल्यानंतर रावण त्यांना आकाशातून घेऊन जात असताना जटायू पक्षी वाटेवर आला. रावण आणि जटायूच्या युद्धात रावणाने जटायूचे पंख कापले. जटायू जमिनीवर पडला. जेव्हा प्रभू रामचंद्र माता सीतेच्या शोधात तिथे आले तेव्हा त्यांना रक्तरंजित जटायूचा श्रीराम श्रीरामाचा जयजयकार ऐकू आला. आसनमरण जटायूकडून त्यांना रावणाने सीतेला पळवून नेल्याचे कळले. पुढे त्यांना कबंध नावाचा राक्षस भेटला. मानेपासून वर डोकेच नसलेला, फक्त धड आणि तोंड पोटात असलेला असा हा राक्षस तो राम लक्ष्मणांना खाऊ पाहतो. या राक्षसाचे बाहू तोडून श्रीराम लक्ष्मण त्यांना ठार मारतात. त्याचे दहन केल्यानंतर तो तेजपुंज स्वरूपात चितेतून वर उडतो व अंतरिक्षातून श्रीरामांना सीताप्राप्तीचा उपाय सांगतो की तुम्ही सुग्रीव या वानर राजाशी मैत्री करा. तो तुम्हाला सीता मातेची रावणाच्या कैदेतून सुटका करण्यास मदत करेल. श्रीराम सुग्रीवाशी सख्य करतात. सुग्रीवाची व्यथा ऐकून श्रीराम बालीचा वध करण्यास तयार होतात आणि सुग्रीव आणि बालीच्या युद्ध दरम्यान बालीचा वध करून सुग्रीवाला किष्किंधाचा राजा घोषित करतात. किष्किंधा नगरीचा सिंहासनावर सुग्रीवाचा राज्याभिषेक केला जातो. आता सुग्रीव माता सीतेचा शोध घेऊ लागतो. त्यासाठी वानराची पथके सर्व दिशांना धाडण्यात येतात. दक्षिणेकडून गेलेल्या वानरात श्री हनुमान आणि बालीपुत्र अंगद हे असतात. एका पर्वताच्या पठारावर त्यांना जटायूचा वडील भाऊ संपाती भेटतो. ज्याने माता सीतेला पळवून नेले आहे तो रावण लंका नावाच्या रमणीय द्वीपावर राहतो. हे संपातीकडून कळल्यानंतर आता सागर लागून लंकेत जाण्याचा प्रश्न उभा राहतो. श्री हनुमान ती जबाबदारी स्वीकारतात व उड्डाणासाठी महेंद्र पर्वताच्या शिखरावर चढतात. माता सीतेच्या शोधात जामवंताच्या सांगण्यावरून हनुमानजींना आपल्या शक्तीची जाणीव होते आणि समुद्र पार करून अशोक वाटिकेत पोहोचतात. तेथे त्यांना बिभीषण भेटतो. यानंतर ते माता सीतेला श्रीरामाची अंगठी देतात आणि त्यांना श्रीरामाबद्दल सांगतात. लंकेतून परतल्यानंतर ते सर्व घडलेला प्रकार भगवान श्रीरामास सांगतात. परंतु आता समुद्र पार करून लंकेत जायचे कसे हा प्रश्न सर्वांसमोर होतो.
श्रीराम लक्ष्मणास म्हणाले, हे सुमित्रनंदना, हा अत्यंत अगाध समुद्र आहे. अनेक भयानक जीवजंतूंनी भरलेला आहे. त्याला सुगमतेने पार करण्यासाठी मला कोणताही उपाय दिसत नाही. तेव्हा लक्ष्मण म्हणाले, हे भगवान, तू सर्वज्ञ असूनही तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर मी सुद्धा त्यावर उपाय करू शकत नाही. पण वाकदलाभ्य मुनिवर इथून अर्ध्या योजनेच्या अंतरावर राहतात. त्यांच्याकडून यावर काहीतरी उपाय नक्कीच मिळू शकतो. लक्ष्मणाचे हे कथन ऐकून श्रीराम मुनिवर्य वाकदलाभ्य यांच्या आश्रमात त्यांना भेटण्यासाठी गेले. तेव्हा मुनिवरांनी ओळखले की हेच पुरुषोत्तम श्रीराम आहेत. हे पाहून मुनिवरांना खूप आनंद झाला. त्यांनी विचारलं, श्रीराम, आपल्या आगमनाचे कारण काय आहे? श्रीरामांनी मुनिवरांना दंडवत घालून आपली समस्या त्यांच्यासमोर ठेवली. त्यांनी मुनिवरांना विचारले, हा समुद्र पार करण्यासाठी काय उपाय आहे? तेव्हा मुनिवरांनी त्यांना सांगितले की हे श्रीराम, जर तुम्ही फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला संपूर्ण सैन्यासह उपवास केलात तर तुम्हाला केवळ सागर पार करण्यासाठी यश मिळेल असे नाही, तर या व्रताच्या प्रतापाने तुम्ही लंकाही जिंकाल. हे राजन, आता या व्रताचा विधी मी तुम्हाला सांगतो. दशमी दिवशी एक कलश स्थापन करावा. तो सोन्याचा, चांदीचा, तांब्याचा किंवा मातीचा असावा. यामध्ये पाणी भरावे आणि पाणी घालावेत. नंतर त्यावर भगवान श्री नारायणाच्या सुवर्णमय विग्रहाची स्थापना करावी. एकादशी दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर पुष्पमाला, चंदन, सुपारी तथा नारळ अर्पण करून त्या कलशाची पूजा करावी. गंध, धूप, नैवेद्य, दीप आदी अर्पण करून त्या कलशाची पूजा करावी. कलशासमोर बसून कथा करावी. त्याचबरोबर जागरण देखील करावे. व्रताची अखंड सिद्धी प्राप्त करण्यासाठी तुपाचा दीपक लावावा. त्यानंतर द्वादशी दिवशी नदी, झरा अथवा सरोवराकाठी जाऊन त्या कलशाची विधिवत पूजा करून तो कळस ब्राह्मणांना दान करावा. महाराज, कलशासमवेत इतरही दान द्यावे. हे श्रीराम, आपल्या सैन्यासमवेत या व्रताचे पालन करावे. त्यामुळे तुम्हाला विजय प्राप्त होईल. ब्रह्माजी म्हणले, हे नारद, मुनिवरांच्या सांगण्यावरून वेळ आल्यावर वक्तलाभ्य ऋषींनी सांगितलेल्या कार्यपद्धतीनुसार भगवान श्रीरामासह संपूर्ण सैन्याने एकादशीचे व्रत केले आणि राम सेतू बांधून समुद्र पार केला आणि रावणाचा पराभव केला. या व्रताच्या प्रभावाने मनुष्याला या जीवनामध्ये विजय प्राप्त होतो आणि अक्षय प्रलोक प्राप्त होतो. भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिरास म्हणाले, यास्तव एकादशीचे व्रत करावे. याचे महात्म्य ऐकल्याने वाजपेय यज्ञ केल्याचे फळ मिळते. तेव्हापासून ती विजय एकादशी मानली जाते. हरे कृष्णा. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.